नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोच, पण आज पण तुम्हाला जो मी पॉईंट सांगणार आहे, तो तुम्ही एकदम लक्ष देऊन ऐकायचा आहे. तो तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनेल ग्रो करण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट पॉईंट ठरू शकतो. तर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बरेच असे यूट्यूबर्स असतात, की नवीन यूट्यूबर्स पण असतात आणि जुने यूट्यूबर्स पण असतात. बरेच यांचं म्हणणं असं आहे, की एका महिन्यामध्ये आपण किती व्हिडिओ अपलोड केले पाहिजे. तर मित्रांनो, ह्या पॉईंटवर खूप असे नवीन यूट्यूबरांची जी चर्चा आहे ती चालते. तर मित्रांनो, प्रत्येक जो यूट्यूबर्स असतो, त्यांच्या प्रत्येक यूट्यूबर्सच्या ज्या कॅटेगरी असतात, त्या अलग-अलग असतात, म्हणजे वेगवेगळ्या असतात. कोणी असे यूट्यूबर्स असतात, की काही एका महिन्यामध्ये एकच व्हिडिओ अपलोड करतात. काही 15 ते 20 दिवसावर एक व्हिडिओ अपलोड करतात. काही 7 दिवसावर म्हणजे एका आठवड्यामध्ये एक व्हिडिओ अपलोड करतात. काही यूट्यूबर्स 2 दिवसावर किंवा 3 दिवसावर एक व्हिडिओ अपलोड करतात. काही यूट्यूबर्स जे असतात, ते डेली व्हिडिओ अपलोड करतात, म्हणजे दररोज अपलोड करतात. प्रत्येकाची जी व्हिडिओ अपलोड करण्याचं काम असतं, ते वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. पण ज्या पद्धतीचा आपलं टाईम टेबल आहे, त्याच टाईम टेबलप्रमाणे आपण व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. म्हणजे काहीच्या जे कॅटेगरी असते, ती कॅटेगरी मनोरंजन करण्यासाठी ब्लॉगिंग चॅनल जे असतात, किंवा काही कॉमेडियन चॅनल जे असतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे जर आपला कॉमेडियन प्रकारचे जर व्हिडिओ आपण अपलोड करत असाल, तर मित्रांनो, कॉमेडी आपल्याला एका दिवसामध्ये जर 10 ते 15 मिनिटाची आपण कॉमेडी व्हिडिओ जर आपण अपलोड करत राहतो, तर जर दर दिवशी आपल्याला 15 मिनिटाचं किंवा 10 मिनिटाचं कॉमेडी आपल्याला एका दिवसामध्ये पूर्ण व्हिडिओ बनवून आणि एडिटिंग वगैरे पूर्ण करून आपण एका दिवसामध्ये प्रत्येक दिवशी हँडल करू शकतो का कॉमेडी व्हिडिओ अपलोड करायचं? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे, की आपण दररोज कॉमेडी व्हिडिओ हा अपलोड करू शकत नाही. त्याच्यामुळे काही यूट्यूबर्स जे असतात, ते 15 दिवसातून किंवा 20 दिवसातून कॉमेडी व्हिडिओ जे असतात, ते अपलोड करत असतात. एका दिवसामध्ये प्रत्येक दिवशी जर आपण कॉमेडी व्हिडिओ जर काढून त्या व्हिडिओची एडिटिंग चांगल्या प्रकारे करून सर्व थंबनेल सर्व गोष्टी करून आपल्याला एका दिवसामध्ये शक्य नाही, की पूर्ण दररोजचं काम तेच करण्यासाठी आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे जसजसे कॅटेगरी अलग असतात, त्या अलग कॅटेगरीवर ते आपलं असतं. आणि न्यूजचे जे चॅनल असतात, त्यावर एका दिवशी 10-10, 15-15, 5-5 जसे न्यूज असली त्याप्रमाणे न्यूज आपल्याला देता येते. म्हणजे न्यूजचा जर चॅनल असला, तर एका दिवसामध्ये आपल्याला डेली तर काम करायचंच आहे. डेली तर त्या चॅनलवर व्हिडिओ येतीलच. पण एका दिवसामध्ये 4-4, 5-5, 10-10, 15-15 व्हिडिओ हे न्यूजचे एका दिवशी येतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीवर वेगवेगळ्या प्रकारचे जे काम असतं ते केलं जातं. त्यामुळे जर आपला टेकचा कॅटेगरी आहे, आपण जर लोकांना शिकवतो, की यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायचा, कशाप्रकारे ग्रो होईल, कोणत्या कारणामुळे ग्रो होईल, ह्या प्रकारचे जर आपण यूट्यूब टिप आणि ट्रिक देऊ शकतो. जर टेकची कॅटेगरी असली, तर आपण यूट्यूब चॅनल ग्रो करण्याविषयी जर आपण व्हिडिओ बनवतो, तर त्यावेळेस आपल्याला डेली जर आपण व्हिडिओ अपलोड करत असाल, तर त्यावेळेस आपल्याला डेलीच व्हिडिओ अपलोड करायचा आहे. जर आपण आज काम केलं, आपलं जर डेलीचं काम सुरू आहे आणि काही दिवसांनी जर आपल्याला काही कारणास्तव 1-2 दिवस जर आपण व्हिडिओ अपलोड केला नाही, तर आपल्या चॅनलवर खूप इफेक्ट पडू शकतो. आणि आपला चॅनलवर जर इफेक्ट पडला, तर आपला जो चॅनल असतो तो डाऊन होतो. आणि डाऊन तर आपला चॅनल लगेच 1-2 दिवसामध्ये होतो, पण तो चॅनल रिकवर करण्यासाठी आपल्याला त्याला रीच आणण्यासाठी आपल्याला परत खूप डेली काम करावं लागतं. त्याच्यामुळे जर आपण डेली काम करत राहिले, तर डेलीच काम करत राहा. आणि जर 2 दिवसांनी काम करत राहिले, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ अपलोड करण्याचा आपल्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ अपलोड करण्याचं जे टाईम टेबल असतो, त्याच टाईम टेबलमध्ये जर आपण काम केलं नाही, तर आपला चॅनल ग्रो होऊ शकत नाही लवकर. त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही डेली अपलोड करतात, तर डेलीच अपलोड करायला पाहिजे. आणि
5 दिवसातून जर आपण व्हिडिओ अपलोड करतो तर 5 दिवसांनीच करायला पाहिजे, आठवड्याभरातून तर आठवड्याभरातूनच. जर महिन्यातून 2 व्हिडिओ जर आपले येतात, जर कॉमेडीचे व्हिडिओ, तर ते 2 महिन्यातून 2 व्हिडिओ हे आलेच पाहिजेत. असं जे नियोजन असतं, जो टाईम टेबल असतो, वेळापत्रक जे असतं, त्याचप्रमाणे आपल्याला काम करायला लागते. जरुरी नाही का दिवसाला आपलं एक व्हिडिओ आलाच पाहिजे, पण जसं आपलं टाईम टेबल आहे, त्या टाईम टेबलवरच आपल्याला काम करावं लागतं. तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल की व्हिडिओ महिन्यातून किती यायला पाहिजे. तर प्रत्येक कॅटेगरीवर जर आपण जसं काम करतो, जसं आपण व्हिडिओ टाकतो, अपलोड करतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की ज्या प्रकारे आपल्याला आपलं जे काम आहे ते हँडल होईल, त्याचप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. आपण पहिल्यांदा जर भरपूर काम केलं, तर नंतर आपल्याला जर ते काम दर दिवशी करणं, व्हिडिओ अपलोड करणं हे जीवावर येईल. त्याच्यामुळे जसे काम करायचे आहे, ज्या प्रकारे आपल्याला काम करायचे आहे, त्याच प्रकारे करायला पाहिजे. तर मित्रांनो, एका महिन्यामध्ये कितीही व्हिडिओ अपलोड केले तरी काही नाही, पण आपल्याला ज्या टाईम टेबलवर काम करायचं आहे, त्याच टाईम टेबलवर काम केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण जर आठवड्यातून 3 व्हिडिओ अपलोड करत राहतो, तर ते आठवड्यातून 3 व्हिडिओ अपलोड व्हायलाच पाहिजे. त्यावेळेस आपल्या चॅनलवर रीच जी असते ती असते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.